अंबडमध्ये अवैध डिझेल साठ्यावर प्रशासनाचा धडक छापा, 100 लिटर डिझेल जप्त. अंबड प्रतिनिधी. अंबड तालुक्यात अवैधरित्या पेट्रोल आणि डिझेलची साठवणूक करून चढ्या दराने विक्री करणाऱ्या विरोधात प्रशासनाने मोठी धडक कारवाई केली आहे. महसूल आणि पुरवठा विभागाच्या संयुक्त पथकाने आज विविध ठिकाणी छापेमारी करत तब्बल 100 लिटर अवैध डिझेल जप्त केले आहे. या कारवाईमुळे अवैध इंधन विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. तहसीलदार विजय चव्हाण आणि तालुका पुरवठा अधिकारी किरण कुमार खांडेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली. तालुक्यात काही ठिकाणी विनापरवाना डिझेल पेट्रोलचा साठा करून जादा दराने विक्री होत असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली होती. त्यानुसार अचानक तपासणी मोहीम हाती घेण्यात आली. छापेमारी दरम्यान कानडगाव येथील स्वामी समर्थ किराणा दुकानातून 10 लिटर, चिंचखेड येथील अर्जुन झेरॉक्स अँड मल्टी सर्व्हिसेस मधून 40 लिटर, तर शहापूर येथील स्वामी समर्थ नाश्ता सेंटर मधून 50 लिटर डिझेल जप्त करण्यात आले आहे. या तिन्ही ठिकाणी विनापरवाना इंधन साठवणूक होत असल्याचे आढळून आले. प्रशासनाने जप्त केलेले डिझेल ताब्यात घेत संबंधितांवर नियमानुसार पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. पेट्रोल, डिझेल सारख्या ज्वलनशील पदार्थांचा अवैध आणि असुरक्षित साठा गंभीर दुर्घटनांना कारणीभूत ठरू शकतो. त्यामुळे अशा प्रकारांना कोणतीही मुभा दिली जाणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. अंबड तालुक्यात अवैध इंधन साठवणूक व विक्री करणाऱ्यांची कोणतीही गय केली जाणार नाही. आजची कारवाई ही केवळ सुरुवात असून पुढेही अशा धडक मोहिमा सुरू राहतील असा इशारा तहसीलदार विजय चव्हाण आणि तालुका पुरवठा अधिकारी किरण कुमार खांडेवाड यांनी दिलाय. दरम्यान नागरिक आणि व्यापाऱ्यांनी विनापरवाना इंधन साठवणूक टाळावी, अन्यथा कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल असे आवाहन प्रशासनाने केले आहे. सुरू राहणार आहे. जे काही अवैधरित्या कोणी जरी अशा स्वरूपाचं डिझेल किंवा पेट्रोल विक्री करत असेल, साठवणूक करत असेल तर त्याच्या विरोधात आम्ही मोहीम उघडलेली आहे. त्याच्या विरोधात सतत कारवाई होणार आहे. आतापर्यंत किती जणांवर कारवाई केली? आता आज रोजी तर आम्ही 2 लोकांची आता जप्त केलेले आहे. अजून आम्ही माहिती घेणं चालू आहे. काही ठिकाणी असल्याची आम्हाला खबर मिळालेली आहे. त्या ठिकाणी सुद्धा आम्ही उघडणार आहे. या संदर्भात तुम्ही संबंधित ज्या पंपधारकाने त्यांना दिलेला आहे त्यांच्यावर कारवाई करणार का ग्राहकावर कारवाई करणार? आता त्याच्यामध्ये जे दोषी आहेत त्याच्यावर सगळ्यावर कारवाई होणार. आता जर समजा पेट्रोल पंप धारकाला त्यांनी शेतकरी भासून डिझेल नेलं असल्याची शक्यता पण नाकारता येत नाही. आणि जर समजा अशा स्वरूपाचं होत असेल तर ते चुकीचं आहे. त्यांच्या विरोधात कारवाई करण्यात येईल. ठीक आहे, धन्यवाद.